तुमच्या पण आलं का तोंडाला पाणी भाताशनी लापशीला? चला तर आज आपण बघणार आहोत घरच्या गव्हापासून लापसी कशी बनवायची, तर खूपच चविष्ट आणि खायला पण हेल्दी, जसा मंदिरात प्रसाद मिळतो तशी. चला तर आज आपण बघणार आहोत घरच्या घरी असे गव्हापासून लापसी कशी बनवायची. त्यासाठी मी इथं 1 वाटी गहू घेतलेले आहेत. आपले घरचे साधे गहू आहेत, पाहू शकता तुम्ही. यापासून आता लापसी बनवणार आहेत. नंतर यामध्ये थोडं पाणी ॲड करते. गहू ओले होतील इतकंच पाणी ॲड करायचं, जास्त पण पाणी ॲड करायचं नाही. आपले सर्व गहू असे ओले होतील इतकं ॲड करायचं, मिक्स करून घ्यायचं. इथे मिक्स केलेलं आहे. आता यावर झाकण झाकून अर्धा तासासाठी ठेवून द्यायचं साईडला. आता इथे आपल्या गव्हाला अर्धा तास झालाय, तुम्ही पाहू शकता. आता आपण याला मिक्सरला फिरवून घेऊ. आता याचा भरडा बनवून घ्यायचा मिक्सरला लावून. हे पाहू शकता इथं बारीक केल्यानंतर असं तयार झालेलं आहे. आता याला थोडं पाकडून घेते मी. नंतर याच्या समोर येणार हे काढून घेते. आता मी इथे 1 वाटीचीच लापशी तयार करणार आहे. साहित्य मोजून घेतलं म्हणजे पाण्याचं पण प्रमाण कळतं आपल्याला. इथे आता गॅस लावून घेते आणि गॅसवर कुकर ठेवून देते. नंतर त्यामध्ये टाकून देते तूप. यामध्ये तूप टाकून दिलेलं आहे 1 चमचा. नंतर हे सारण यामध्ये टाकून देते लापशीचं आणि थोडं तेलामध्ये याला परतून घेते तुपामध्ये. नंतर यामध्ये 3 वाट्या पाणी ऍड करते. आता याचं झाकण लावून घेते. याच्या कुकरच्या आता 5 ते 6 शिट्ट्या करून घ्यायच्या. या 6 शिट्ट्या झालेल्या आहेत. आता आपण याला उघडून बघू. हे पाहू शकता इथे असं शिजलेलं पण आहे आपलं. आता मी त्याच वाटीने यामध्ये गूळ खिसून घेतलेला आहे, यामध्ये आता टाकून देते हे गूळ. आणि याला मिक्स करून घेते 2 मिनिटं. आता यामध्ये मी टाकून देते बडीशोप. यामध्ये ऍड करते बडीशोप आणि वेलायची पण एक ऍड करते आणि थोडा सुका मेवा ला मिक्स करून घेते. नंतर यामध्ये टाकून देते ओलं
नारळ आणि मिक्स करून घेते। पाहू शकता इथं तयार आहे आपली अशी गव्हापासून बनवलेली लापशी। आणि सुगंध पण काय दरवळतोय ना घरात। आणि रंग पण सुरेख आलेला आहे। तयार आहे मंडळी आपली इथं अशी गव्हापासून घरच्या घरी बनवलेली लापशी। कशी वाटली मग लापशीची रेसिपी कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटूच अशा साध्या सोप्या रेसिपी सोबत। तोपर्यंत मजेत राहा, खुश राहा, आनंदात राहा। तुमच्या पण आलं का तोंडाला पाणी भाताशनी लापशीला?